आणि मोह उत्पन्न झाला तर मग दुःख उत्पन्न होतं. आणि दुःख उत्पन्न होतं तर ते धर्माचं फळ असू शकत नाही. दुःख कोणत्या जीवाला असतं? काय रे तुझं नाव? आयुष? आरुष. दुःख कोणत्या जीवांना असतं? जे जीव पाप करतात त्यांना दुःख भोगावं लागतं. या 5 पापांमध्ये ज्या जीवांची प्रवृत्ती करणाऱ्या जीवांना नियमानं दुःखाचीच प्राप्ती होती. दुसऱ्या जीवाला त्रास दिला, मारले, खोटं बोललं, चोरी केली तर काय पाप लागणार आणि पापाचं फळ दुःख भोगावं लागलं. म्हणजे दुःख पापामुळं आहे आणि पाप कशामुळं असतं? इच्छामुळे पाप. इच्छा कारण कुंडुंगाचार्यांनी समाजकारामध्ये कर्ता कर्माधिकाराने केलं. ज्ञानीला इच्छा नसते असं सांगितलेलं आहे. म्हणजे ज्ञानीला परिग्रह नसतो म्हणून इच्छा नसते असं सांगितलं. प्रमाण निर्जराधिकारामध्ये गाताना 207 पासून चर्चा चालू होती. उतः ज्ञानी परम न परिगृह्णाति. ज्ञानी जो आहे तो परवस्तूंना काय ग्रहण करत नाही. त्याला दिला नाही, त्या बायका उठला त्याला द्यायचं असतं, तुम्ही तर उठला नाही करत. सकाळपासून पूजेला माझ्याबरोबर आला, कोण त्याला म्हटलं नाही. त्यानंतर परत माझ्याबरोबर घरापर्यंत आला, त्याला म्हटलं नाही माझ्याबरोबर घरापर्यंत. परत शाळेसारखा मला म्हटला की तू भाई म्हटलं शास्त्राच्या जाऊन शास्त्र आहे ना. हो आहे. मग म्हटला मी माझा नाश्ता झाला आहे, तुम्ही नाश्ता करा. आणि मी शास्त्राच्या तिथं जाऊन थांबतो अजून म्हणला. आणि आता इथून बसलोय शास्त्राला आणि आता गाथा काढली समयसार. तर पुस्तक नाही म्हटलं तर उठला. कोण सांगितलं त्याला? त्याला म्हटलं पूजेला येऊ म्हणलं नाही सह्या मी त्याला माझ्या मग तर मनाने आलं त्याला. आणि तुम्हाला काय म्हणावं लागतं?
परम न परिगृह्णाति त्यांना 2 पुस्तकं मिळाली, तुम्हाला मिळाली असतील त्याच्यातून, पण तुम्हाला सुट काय कळते किंवा केवळ ज्ञान असत, तुम्हाला सगळं कोणत्या ज्ञानात कळतच असतं. तर 3रं पुस्तक वापरतो. असंच जवळ असताना त्याची किंमत नाही कळली म्हणून पाहतात. पैसे घ्यायला उठतात उठतो गिरायकाचे पैसे घ्यायला उठणार नाही. काय तुझ्या हातात येऊन नाही दिलं तर उठून घेणार. पैशाची किंमत कळते आपल्याला, शास्त्राची किंमत काय नाही. म्हणजे अजून काय सांगणार आहे, आता तिथं आले बरंच काय चांगल्या चांगल्या गोष्टी. तर चर्चा आपली चालली कशासाठी, दुःखी जीव कोण आहे, ज्यांच्याजवळ इच्छा आहे ते दुःखी आहे. काय नाही सुखी आहे का दुःखी, दुःखी नाही सुखी आहे नाही सुखी आहे असताना सुखी आहे, पण माहिती नाही हेच तर अडचण. गोष्ट असली नाली ते नाही. एक म्हातारी जरा अशी महिला एका मंदिराच्या बाहेर उभं राहून भीक मागत होती. मग कपडे बिपडे सगळे चांगले, सगळे दिवसा चांगले दिसताना तर भिकारी असं वाटत नाही, पण तरी भीक मागताना दिसत. जिज्ञासा झाली, एक माणसाला पैसे देताना आपले भाव झाले, काय भानगड आहे, तुम्ही भीक कशासाठी मागताय. खायला नाही प्यायला नाही तर कसं, पैसे नाही तर कसं खाणार. मग तुमचा मुलगा आई मुलगा आहे कुठं असतो सांगितलं, फॉरेनला आहे. मग तुम्हाला काही पैसे वगैरे पाठवत नाही का, महिन्याला एक कसला तरी कागद मात्र येतो असं ती म्हणते. काय मग तो मनुष्य म्हणजे चला बघू तर काय, तिनं घरामध्ये अशी ती मुलांनी पाठवलेली कागद घरात भिंतीवर अशी चिटकवून ठेवलेली असते. महिन्याला मुलगा 1 लाख रुपये तर चेक पाठवतो तिला.
काय पाठवलंय? चेक. आणि असे किती चेक लावून ठेवले तिने गरीब का श्रीमंत? ही प्रॉब्लेम आता काय आहोत आपण श्रीमंत. त्या महिलेला ते चेक बँकेत कसा द्यायचा, उठवायचा कसा, ती काय माहिती नाही. अज्ञान आहे तर संपत्ती तिच्याजवळ कितीतरी लाखाचे चेक आहे नुसते भिंतीवर अडकवलेले. तर तसं इथं तर आचार्य सांगतील आपल्याकडं अनंत गुणांचं वैभव. एक एक गुण म्हणजे एक एक रत्न म्हटलं जातं. असे अनंत गुणरत्नाची खान चैतन्य रत्नाकर म्हटला जातो आत्मा. आणि असं असताना सुद्धा हात पसरून भीक मागायची सवय जात नाही. निज वैभव जाणत नाही तर मग दुसऱ्या समोर हात पसरल्याशिवाय नाही. त्याचं पापच तसं आहे. हात पसरा, भिकारी हात पसर. बरोबर आहे का बाबा? भिकारी हात पसरत नाही. पैसे द्या म्हणून तुम्ही हात पसरत आहे का? स्टाईल वेगळी असेल, पद्धत वेगळी, पण हात तर पुढं करावाच लागतो पैसे घ्यायला. हात पुढे घेतल्याशिवाय असाच हात करावा लागतो, असा करावा. कसे घेता पैसे? म्हणून सांगा सुखी आहोत परंतु सुखाचं अज्ञान आहे. परिपूर्ण आहोत पण परिपूर्ण स्वभावाचं अज्ञान आहे. मी परिपूर्ण आहे. ध्यान त्याच्यासाठी करायचंय. मी परिपूर्ण आहे म्हटल्यानंतर त्याचा अर्थ आपण पुढे सांगतो. मला परद्रव्याच्या परकणाची गरज नाही. अर्थ समजतो? परद्रव्याच्या परकणाची जीवाला गरज नसते. कशाचीच गरज नाही या जीवाला. या संसारातल्या कोणत्याही वस्तूची जीवाला गरज नाही. काय आयफोनची गरज आहे का तुला? आणिच म्हणतोय नाही. त्यांनी घेतलाय आता ती म्हणतोय आता काय गरज नाही. घेऊन टाक तुला. चल आणि घेऊन टाक तुझा. म्हणजे इथंच घेऊन जाऊ दे. आणला तर असशील का नाही? घेऊन टाक. काय झालं? सांगायचं काय? आम्हाला परवस्तूची गरज तशी बघितली तर काही सुद्धा नाही आहे. पण म्हटलं ना वैभव, स्वतःच वैभव, त्याचं जर अज्ञान राहणार, माहितीच नाही, तर मग किती जगातला श्रीमंत जरी असला तरी त्याचा उपयोग काय? चक्रवर्तीची कन्या नव्हती का ती आनंदधारा? आनंदधारा काय आनंदधारा काय? चक्रवर्तीची कन्या आहे, माहित आहे तुम्हाला? आणि झाले काय? खेळते बागेत आणि विद्याधर, एक विद्याधर तिथून वरून चाललाय, पाहतो, आवडली, उचलली. मग सैनिकांनी पाहिलं तर ते त्याच्या पाठीमागे धावतात.
मग घाबरला तो. आता चक्रवर्तीचं सैन्य मागं लागलंय म्हटल्यानंतर जीवाची भीती. मग काय केलं, तिला सोडलं खाली विमानातून जंगलामध्ये सोडलं. कुणाला? चक्रवर्तीचे. आणि निघून गेला ते. 3000 वर्ष ती त्या जंगलात राहिली. किती? 3000 वर्ष. कोणाची मुलगी? काय करायचं? खायला नाही, प्यायला नाही, काय नाही ना, झोपायला नाही, काय नाही. जंगलात अवस्था काय असेल 3000 वर्षापर्यंत. पण जे काही संस्कार असतील त्यामुळं जंगलात राहून सुद्धा यथाशक्ती जेवढं काय तिला धर्माचं पालन जेवढं करता आलं केलं ती. व्रत नियम संयम पाळ. काय म्हणजे खायला वगैरे तिथं जे भक्ष आहे तेच खाल्लं, अभक्ष खाल्लं नाही. आपल्याला भक्ष मिळून सुद्धा ती सोडतो ना अभक्ष खात. ती अडचण आहे तिला जंगलामध्ये. काय जे काही मिळाली जशी 3000 वर्ष. आणि त्यानंतर मग समजलं की आता नाही, दिशाबंधन करून टाकलं की समाधी मरण चाचण्यासाठी. एवढ्या दिशेच्या बाहेर जाणार नाही. आणि समाधी मरण घेतलं. त्यावेळेस एक विद्याधर दुसरा चालला. त्यांनी बघितलं एक विद्याधर म्हणजे त्या चक्रवर्तीची कन्या. मग तिला तो चल म्हटला, वडिलांकडे घेऊन जातो. ती म्हटली काय नाही, येत नाही म्हटली. माझं मी दिशाबंधन केलेलं आहे आणि समाधी मरण घेतलेलं आहे, त्यामुळे मी आता येणार नाही. तुम्ही असं काय केलं? घरी जायला मिळतंय म्हटल्या. आणि मग तो विद्याधर चक्रवर्तीकडे गेला. म्हटलं अशी अशी तुझी कन्या तिथं आहे, पण मी म्हटलं तर ती यायला तयार नाही. चला म्हटले. चला. तर मग आल्यावर बघितलं तिला अजगर घेतोय. कोणाची कन्या? सांगायचं चक्रवर्तीची कन्या म्हणून अजगर घाबरला काय? तिला कसं खायचं म्हणून? काय नसतं. मृत्यू येणार तर राजा राणा छत्रपती कोणी असलं तरी खाणार, नष्ट होणार, आयुष्य संपणार. आयुष नाव ठेवा नाही तर काही नाव. त्यामुळे आजरामवर होणार नाही. कल्पना असते. म्हणून चर्चा काय आपली? वैभव आहे आमचं आमच्याजवळ, आम्ही आहोत, परिपूर्ण आहोत. आणि असं असताना सुद्धा आपल्या त्या निज वैभवाला आपण कधी पाहत नाही. हीच तर ट्रॅजेडी आहे. ट्रॅजेडी म्हणजे ट्रॅजेडी कशा म्हणायची? ट्रॅजेडी मूवी असते ना, दुःख आहे, शोकांतिका. ट्रॅजेडी म्हणजे शोक. काय शोकांतिका? आपलं वैभव किती चक्रवर्तीच्या त्या कन्येप्रमाणे नाही झालं आपलं. आहे पण सगळं जंगलात, संसाराची जंगलामध्ये बघायची वेळ आलेली आहे. आपण तर सिद्धशिलेवर जाऊन पूजनीय म्हणजे सगळ्या जगाद्वारे पूजल्या जाण्या योग्य असं आपलं स्वरूप आहे. असं आत्म्याचं स्वरूप आहे सिद्ध. त्या सिद्धांना आपण नमोकार मंत्र म्हणताना रोज नमो सिद्धानं म्हणतोच.
असा आपला आत्मा पण आहे सिद्धांसाठी, पण भटकतो संसारामध्ये भटकतो. कारण का ओळख नाही आपली. शिल्पा माझ्या विद्यार्थीने एकदा बघितलं, शिल्पाकडे तर मग काय सांगतोय, सिद्ध समान आपण सगळे. कोण सिद्ध सारखे, जन्म नाही मरण नाही सांगितलं, भूक नाही तहान नाही. तुम्ही असं का विचार करत नाही अशी अवस्था किती चांगली असते. कसलीच आकुलता नाही, कसलीच इच्छा नाही, कसली चिंता नाही, कसलं टेन्शन नाही. पैसे कमवायचे नाही, कोणाला मोठं करायचंय, चालवायचे, व्यापार उद्योग काय काय नाही. विपुल विचार तर करून तुम्ही विचार करत नाही. ते सिद्ध भगवान कसे आहे, आणि त्या सिद्धांसारखाच आमचा सगळ्यांचा आत्मा असताना सुद्धा, आणि आपल्याला सांगितलं जातंय रोज तरी सुद्धा मी मला तसं मानायला तयार नाही. मान्यता तर बदलायला पाहिजे की बाबा मी असा आहे. वर्तमानामध्ये ते काम करायचंय, मान्यता बदलायची. एक दिवस पर्याय पण बदललेली असेल, आपण सिद्ध झालेलो असू, पण मान्यता तर बदलावं लागेल. अगोदर मी कोण आहे ते आपली अजून या पर्यायातली बुद्धीच नष्ट होत नाही. जी पर्याय मिळाली त्या पर्यायाशी इतके तन्मय आपण झालेलो आहोत की आपल्याला असं सांगून सुद्धा पटायला तयार नाही की मी जन्म मरण रहित आहे, संसार ताप रहित आहे, अविनाशी आहे, भूतान रहित आहे, कामादी सगळ्या वेदनेने रहित आहे. फार सुंदर स्वरूप आहे. मोह नाही काय नाही. हेच तर पूजेत आपण रोज करतो. त्याच्यासाठी तर पूजा करायची. जन्मजरा मृत्यू रहित स्वभाव, संसार ताप रहित स्वभाव, अक्षय स्वभाव, निष्काम स्वभाव, अनशन स्वभाव, निर्मोह स्वभाव, अष्टकर्म रहित स्वभाव, मुक्त स्वभाव. ठीक आहे, पूजा करते. पूजा म्हणजे एक प्रयोग आहे. प्रॅक्टिकल असतं ना, तुम्हाला आर्किटेक्चर प्रोजेक्ट म्हणजे प्रॅक्टिकल. मग इथं प्रॅक्टिकल्स किती गौण आहे, किती गौण. त्या प्रोजेक्टसाठी तर जीव टाकतात. आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग कधी पूजा केली. आउटस्टँडिंग म्हणजे मग मोक्षात जाऊन थांबणार ना. आउटस्टँडिंग पण तसं करायची कुठं गरज नाही. असं आहे, आलोय सुट्टीला असू द्या, त्यामुळे आपण पूजा करू. काय झालं पुढं काय मान गीता हलवून होणार. प्रयोगाच्या अभावामध्ये नुसतं असं म्हणून काय 4 दिवस झाले, 3 दिवस झाले ना, किती दिवस झाले आणलं का तिला पूजेला. आणि तुम्ही त्याला संयम काल ठेवलं तर आज पूजेला तयार होता. आणि ही पण होतीच की काल शास्त्राला नव्हती, बोलली नव्हती ना का. कशाचे होते. होते तर अर्थ काय. होते म्हणजे काय शरीराला नुसतं का ऐकायला नुसतं. होतेचा अर्थ सांगितलं त्यानुसार कार्य झालं तर होते म्हणायचं.
व पूजन करत जावा म्हटलं आणि तुम्ही पूजन दिसला असता तर तुम्ही काल शास्त्राला होता असं मला कळलं असतं. मला पण दिसलाच की तुम्ही काल, नाही दिसला असं नाही, मला माहिती आहे तू होती काल. कारण त्याच्यावरच विषय आपला निघाला होता. आपलं शिक्षण काय, वाघ बनवायचं शिक्षण आहे, जो वाघ मला खाणार आहे. ते शिक्षण व्यवहारातलं हेच विषय झाला ना आपला का. अज्ञान हे आहे. म्हणून म्हणतोय असताना सोपं आहे, पण आपली बुद्धी उलटी इतकी आहे की त्याला सरळ जसं कॅलेंडर सारखं सांगते तसं एकदा त्याला गोल गुंडाळलं तर ते असं सरळ केल्यानंतर सरळ राहतं का. गोल गुंडाळून ठरलं ना कॅलेंडर आणि परत त्याला असं असं सरळ केलं काय होईल, परत गुंडाळलं जातं. तो प्रॉब्लेम इथं तुम्हाला ओढून टाकून सरळ करायचं कॅलेंडर आणि इथनं बाहेर गेलं की ती सुटतं आणि पुन्हा गोल होतं पुन्हा. मग सरळ करायचं म्हटलं तर काय करावं का लागतं, उलट गुंडाळावं लागतं त्याला, म्हणजे त्यावेळेस ते सरळ. किती तुम्ही त्याला असं सरळ करा ते परत ते संस्कारामुळं पुन्हा आहे असंच बोल होतं. जर तुम्हाला ते सरळ करायचं तर उलटच गुंडाळावं. म्हणजे हेच तर आहे, उलटे संस्कार इतके अधिक आहे. थोडासा अवकाश मिळाला तर मी लगेच पहिला पाडा 55 पहिल्या अवस्थेला पुन्हा येतोय. बरोबर आहे. सांगितलं ऐकलं पण फरक काय पडला. कारण काय कशामुळे असं होतं निर्जरा, त्यांचं नाही चाललं तू चाललं. कशामुळे असं वाटतं की होतं की आपल्याला ते भाव बनत नाही. कारण सांगता येईल का. हा कोणाच्या बरोबर मग चालतंय का. आणि म्हणतेला पण हे पण कळतंय पापाचा उदय म्हणून. असू दे असला तर असू दे, आतातला पापाचा उदय चालतोय. कोणता धर्म न करण्याच्या पापाचा उदय आपल्याला चालतोय, कारण आता बाकीच्या पुण्याचा उदय आहे. म्हणून हा पापाचा वर्तमानातला उदय आपल्याला काही फरक पडत नाही. आणि याचंच फळ आपल्याला पुढं मिळणार. जसं वर्तमानात करणार आहे तसंच त्या ठिकाणी पुढं आपल्याला मिळणार आहे. हीच गोष्ट परवा मला जितेश भाईंनी मॉलमध्ये सांगितली. करावे तशी भरावे. त्यांनी सांगितलं की बाबा माझ्याकडं काय झालं, एका चहाच्या कंपनीकडनं 3 किलोच्या ऐवजी 6 किलो चहा पाठवला गेला. बिल 3 किलोच आहे विपुल. काय करायचं, कंपनीला परत पाठवलं. बिल 3 किलोच आलंय रे, चहा 6 किलो आलाय. बिल 3 किलो मागून घ्यायचं. फ्री मध्ये आला 3 किलो. फ्री आला मग काय मग बोलायला फ्री मध्ये बघ असं काय म्हणतोय. मग त्यांनी सांगितलं 6 किलो पाठवला गेला होता पण बिल 3 किलोच. त्यांनी कंपनीला परत कळवलं काय असं तुमचं एक्स्ट्रा आले. कारण लाभ झाल्यानंतर लोक सुटतो, फुकट लाभ झाल्यानंतर. आणि मग त्यांनी कंपनीला कळवलं, कंपनीने केलं असेल का. तर त्यांनी सांगितलं आमच्या अनुभवात शेतकरी कधी म्हणते बिलिंग करताना एखादा तेलाचा 5 लिटरचा डबा पण असा गिरायकाला जातो गेला. मग ते गिरायक म्हणते परत आणून सांगताय, येऊन सांगते की बाबा या 5 लिटरच्या डब्याचं तुम्ही बिल केलेलं नाही.
कुठनं आलं असं का झालं? यांनी जर लवाडी दिली असती तर रिटर्न काय आलं? म्हणजे आपण जसं करणार आहे तसंच आपल्याला फळ मिळणार आहे. चांगलं करा, चांगलं मिळा, आणि वाईट करा आणि चांगलं मिळावं. असं आहे की? एक तर तुम्हाला संधी कमी, शिकायच्या नादामध्ये धर्म करण्याची संधी कमी येते, आणि मिळालेल्या संधीचा पण आपण जर उपयोग करून घेतला नाही तर होईल काय? हा जन्म असाच निघून जाईल. पुढचे जन्म परत कसले मिळतील? संस्काराशिवाय एक एक क्षण संस्काराशिवाय वाया घालवणं म्हणजे फार मोठं नुकसान. म्हणजे इतके संस्कार करावे लागतील आपल्याला की पुन्हा, म्हणून तर तिथं आपण दर्शन पाठामध्ये म्हणतोय की बाबा जिनधर्म सोडून मला दुसरं काही नको. बाकी सगळं पाप माझं कोणत्याही रूपाने उदयाला येऊ दे, मला शारीरिक त्रास होऊ दे, मला बाहेरचं दरिद्रता मिळू दे, बाहेरचे संयोग प्रतिकूल मिळू दे, पण जिनधर्म मिळाला. माझं बाकी सगळं चालतंय मला, आणि जिनधर्म सोडून मला सगळं शरीर चांगलं मिळालं, रूप चांगलं मिळालं, धन भरपूर मिळालं तर नको म्हणलं. जिनधर्म विनिर्मुक्तो गरीब झालं तर चालतंय, पण काय पाहिजे? जिनधर्म रहना चाहिए. जिनधर्म राहायला पाहिजे. हे भाव वर्तमानात जरी झाले, आज एवढे जरी आपलं श्रद्धान फक्त नीट झालं, काय झालं तर जिनधर्म राहायला. ते संस्कार तेव्हाच होतील जेव्हा मी रोज देवदर्शनाला जाईल. म्हणजे माझे जे षटकर्म आहेत ते मी जर पाळेल तर माझ्याकडे ते तसे भाव निर्माण. असं नुसतं होत नसते जिनधर्म राहायला पाहिजे. आपण आता जिनधर्म संपवण्याकडे आपले परिणाम आहे. जिनधर्म राहण्यासाठी नाही, जिनधर्म संपवण्यासाठीचे परिणाम. जर आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण थोडस निरीक्षण केलं तर जिनधर्म राहावा असं कोणतं काम करतं? कारण परिस्थिती किती भयानक असेल जिनधर्म नसेल तर. चर्चा काय चालली होती? इच्छा, परद्रव्याची इच्छा कोण करत, कोणाला होते, ही चर्चा चालली होती. दुःखी कोण? ज्याच्या जवळ इच्छा तो दुःखी. ही चर्चा चालली होती आपली. आणि जिथे इच्छा आहे तिथे दुःख आहे. तसं वाटलं नको बेटा. जिथे इच्छा राहू दे, नाही ठेवणार देव. राहू दे. जेथे इच्छा तेथे दुःख, अशी व्याप्ती. आणि अशी व्याप्ती समजून घेऊन आपण आपल्यातल्या इच्छा संपवण्यासाठी विचार करायला लागेल. आणि ते विचार इथं कोणत्या आचार्याने मांडले की म्हणते ज्ञानीला पराला ग्रहण करण्याची इच्छा नसते. विपुल ज्ञानीला पराची पराला ग्रहण करण्याची इच्छा नाही असं सांगते. पर ग्रहण करता नाही. मग का असा प्रश्न विचारतो ना. प्रश्न करता की ज्ञानी परतो क्यों ग्रहण नाही करता? जिथे पराला ज्ञानी ग्रहण करत नाही. कारण काय? त्याचं उत्तर काय दिलं बघा. ओ नामवनी जगो परदाओ माईवं हरिदो परद्रव्यया मुजद्रव्ययो तो
बुध बुध म्हणजे ज्ञानी शहाणा. त्याला काय म्हणायचं? शहाणा. कोण असा शहाणा मनुष्य म्हणेल असं म्हणतो? कोण अनुभविज्य भो. बुध बुध म्हणजे ज्ञानी. कोण असा शहाणा मनुष्य म्हणेल काय? परदव्यम ममैव महवदिदव्यम. हे जे सगळं परद्रव्य शरीर आहे, अजून काय आहे ना, जो काही बाहेरचा परिग्रह आहे, कपडा लत्ता सोनं नाणं घरदार पैसा काय या सगळ्या मॉल वगैरे सगळं काय तिथं आचार्य म्हणजे काय ज्ञानी असं म्हणणार नाही. हे सगळं स्वद्रव्य का परद्रव्य? परद्रव्य. बरोबर. आता ते परद्रव्य कसं आहे काय पुढच्या कथेत अजून सांगणार आहे ना. पण इथं एवढंच त्यांनी सांगितलं की परद्रव्याला ज्ञानी माझं म्हणू शकत नाही. कसं बरं म्हणेल असं त्यांचं म्हणणं आहे. कसं बरं म्हणेल? परद्रव्य माझं आहे. मग का का असं प्रश्न असा आहे, परद्रव्य माझं आहे असं ज्ञानी का बरं म्हणत नाही? तर त्यांनी दुसऱ्या ओळीत उत्तर दिलं, आपण परिग्रह. माझा आत्माच माझा परिग्रह असं जो सतत जाणतो. काय जाणतो? सतत कायम हे त्याच्या डोक्यात आहे, जो आत्मा आहे तेवढाच फक्त माझा आहे असा जो सतत जाणणारा आहे, तो परद्रव्याला कसं बरं माझं म्हणे? आणि आपली अडचण तीच आहे. कोणती अडचण आपली? आपण आत्म्याला आपला परिग्रह मानलेलं नाही. आत्मा तेवढा दुसऱ्याचा आणि दुसऱ्याच सगळं ते माझ. ही आपली अडचण. आपल्या आत्म्याची किंमत किती आहे, व्हॅल्यू किती आहे आपल्यासाठी? किती व्हॅल्यू आहे जरा आपल्या आत्म्याची? आपल्याला किती व्हॅल्यू? मी जीव आहे याची मला किती किंमत आहे? काय नाही ना. देवाला लोक चालले तर त्यांना अडवलं, अंतराय केलं का? पैशाची किंमत मला खरेदी करायची. तुम्ही आता कुठं फिरू ना, बरोबर आहे. गिरणारला चालले होते नाही तुम्ही, अंतराळ केला जाऊ आपण सगळेच जाऊ म्हणायला पाहिजे. दुकान तर बंद पडत नव्हतं. दुकान बंद पडणार होतं का मला? आणि दुकान बंद ठेवलं असताना तुम्ही सगळी खरेदीला गेला, देवदेव पण केला असता आणि खरेदी पण झाली, काय फरक पडला? तर मग म्हणते असं कसं, दुकान बंद कसं करायचं? हा एक सामान्य प्रश्न. आणि मला मी तुम्हाला मागे सांगितलं, दुकान बंद कसं करायचं हे मला चांगलं आहे. चांगलं आहे म्हणजे काय, सगळं खाली घ्यायचं असतं एवढं मला माहिती आहे. दुकान बंद करायला म्हणजे वेगळं काय? तुम्ही असं काय डोक्यात घेऊन लागलाय म्हणा? संध्याकाळी तुम्ही रोज दुकान बंद करता का नाही? काय काय करता? सगळं खाली घ्यायचं, दुकान बंद. हे दुकान बंद करणं ही काय मोठी अवघड त्याला हेच मला कळलं नाही अजूनपर्यंत. स्वद्रव्य परद्रव्यामध्ये अंतर करायला शिकायचं. असं त्या लोकांसाठी म्हणजे परद्रव्यासाठी आपण आपल्या इष्ट देवाचा त्याग केला नाही, त्यांना जाऊ दिलं नाही म्हणजे तुला अंतराय पडला. मग काय प्रतिक्रमण प्रायश्चित्त काय करायचं? येणार कधी? म्हणून म्हटलं ना, माझा आत्मा माझा परिग्रह आहे, माझे देव माझा परिग्रह आहे, माझे गुरु माझा परिग्रह आहे.
हे आपल्याला माझे वाटतच नाही. का आपले आप्त जन्माला माझे वाटेना पैशा पुढं ही अडचण. कशा पुढं? पैशाच्या समोर. लक्षात घे सह्य. बुद्धी भ्रष्ट होते पैशा समोर. वडील वडील राहत नाहीत, मुलगा मुलगा राहत नाही. माग वाचून दाखवलं तुम्हाला आत्मनुशासनचा श्लोक. जर धर्म नसता तर आता वाचलं का नाही श्लोक? काय सांगितलं तुम्ही? जर धर्म नसता, थांबवायला धर्म नसता, तर पित्याने पुत्राला आणि पुत्राने पित्याला केव्हाच मारलंस. हे त्याला ते तुला मारत नाही. त्याच्यामुळे माझे संयम. तू वडिलाला का मारत नाही माझे? केवळ धर्म आहे म्हणून. ज्यांच्याजवळ धर्म नाही ना, अशा घटना पण बघितलेल्या. काही सुद्धा नाही. बोला तुम्ही, बरोबर आहे. पुत्र पित्याला मारतोय का नाही? मारतो का नाही? धर्म नसता तर मग पित्याने पुत्राला आणि पुत्राने पित्याला मारल्याशिवाय राहिलं नसता. धनासाठी आज जेवढ्या लढाया झाल्या सगळ्या, आणि त्याच्या पाठीमागचं कारण एक मात्र परिग्रह. हे धनाच्या पुढे मग बुद्धी अशी भ्रष्ट होते की स्वजन सुद्धा स्वजन राहत नाही. म्हणून तर सख्खे भाऊ पक्के वैरी होतात. आणि आपलं सांग, धर्म नाही, धनाला महत्व दिलं आणि धर्माला महत्व दिलं तर मग बघा कशी शांती राहते. माणसात राहणं महत्वाचं आहे, धनात राहणं महत्वाचं नाही. राजाची गोष्ट पण ऐकली. धन साठवलं जंगलात त्या मंत्र्याने राजाने त्या फुली केली त्यांनी तिथं किती दोघाकडं. एक दिवस राजा गेला नाही तिथं आणि ते आत गेलं, दरवाजा लावला. मग काय विषय सांगतात, बाहेर पडता नाही. सगळे पैसे हिरे सगळं सगळं काय होतं मेला, तडपडून मेला. पाणी नाही, काय नाही, काय उपयोग नाही या पैशाचा म्हणून घेऊन गेला शेवटी. ती छळ करून किती पैसे मिळवले पैसे. म्हणून स्व काय आणि पर काय याचा निर्णय करायचा आचरण. म्हणजे ज्ञानीला स्व काय भासित होत? एक माझा आत्मा तेवढा माझा आहे. आत्मा तेवढा माझा. माझा म्हणजे ना अप्पानम अप्पनो परिक. आत्मा तेवढा माझा आहे. आणि असा जो जाणतो त्याच्यासाठी गीताचार्यांनी पहिल्यांदाच प्रश्न केलाय, को नाम वनित्य बहु. आता कोण शाना असेल? सूरज. काय की जो परद्रव्याला माझं शान वरेल का? कोण सांग? अडचणी. किंमत मी वाढवणार आहे, त्याला किंमत नाही आहे. त्या कागदाला खूप वेळा सांग, त्या जड वस्तूला किंमत नाहीच. पुद्गलाची व्हॅल्यू काय? हो, पुद्गलाची व्हॅल्यू काय? काय शून्य? अरे स्पर्श रस गंध आणि वर्ण ही त्याची व्हॅल्यू आहे असं सांगतो. शून्य म्हटल्यानंतर काय? नुसतं तोंडाने म्हणायला काय झालं? कधी शून्य वाटतं का ते? बघ असं जे व्हॅल्यू त्याची स्पर्श रस गंध वर्ण ज्याचा स्वभाव आहे, पण त्याच्यामध्ये किंमत ठेवली कोणी? ठेवतोय कोण? त्या कागदांमध्ये, त्या पिवळ्या पिवळ्या वस्तूमध्ये. पिवळी म्हणजे सोन्याची. त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवतं कोण? किंमत ठेवली कोणी? मी आपल्या बुद्धीने आपलं दयात स्थापना केलेली आहे. व्हॅल्यू त्याची तशी काही नाही. ती तर मातीच. कसं बघितलं पण हे समजणार नाही.
आणि त्याच्यासाठी विचार करावा लागेल असं म्हणा. स्वपराचा जसा आहे तसा विचार करावा लागेल आणि तेव्हा तिथं स्वची किंमत कळेल, पराची किंमत कळेल, आपापल्या किमती कळल्या तर आपला व्यवहार व्यवस्थित होईल. नाहीतर मग पराला महत्व देऊन देऊन काय होईल तिथे, काय होईल? महत्व मॉलला दिलं तर काय होईल सांग? शेवट काय होईल? काय होईल सांग? मॉल मधला एक जीव म्हणते आम्हाला काय कुठल्याही गोष्टीमध्ये जो जीव आसक्त होतो त्या वस्तूमध्ये तो जीव म्हणून उत्पन्न होतो. बरोबर. नोटामध्ये असं झालं तर काय होणार? वायू खाऊन टाकायचं, ते नोटच खायची अशी अवस्था. आणि खोटं आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे, हे आज खोटं आहे तुमच्यासाठी. आणि वास्तविकतेपासून आपण जर आहे ना म्हणजे वास्तविकतेचं अज्ञान ठेवलं त्यामुळं काय ती बदलणार नाही. आपण तसे भाव केले, आसक्त राहिलो तर उद्या तशा प्रकारची पर्याय, जसं चिंतन तशी पर्याय, जसे विचार केले तशा अवस्था मिळणार. तुम्ही किती म्हटला नाही 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 तर तसं होणार नाही. कळते का? आणि ह्याच्या विरुद्ध अज्ञानीच चाललंय सूरज. काय तो नाम बलिजगो सद्दवम, माझं द्रव्य असं परद्रव्याला माझं कसं म्हणेल तर अज्ञानी काय करतो? आपल्या द्रव्याला स्वतः म्हणतो. असं स्वद्रव्याला पर म्हणून मानतो. असं होतंय ना. ज्ञानी परद्रव्याला आपलं कसं म्हणायचं हा प्रश्न येतो आणि अज्ञानीला परद्रव्याला पर कसं म्हणायचं असा अज्ञानीला प्रश्न, किंवा स्वद्रव्याला आपलं कसं म्हणायचा हा अज्ञानीचा प्रश्न. कारण अज्ञानी कशाला आपला परिग्रह मानतो? अप्पानं मापन नाही आहे त्याच्यासाठी, किंवा अप्पानं मापन जरी असलं तरी त्याचा आत्मा कोण आहे हा महत्वाचा मुद्दा. आत्मा आत्म्याचा परिग्रह म्हणत असताना आत्मा कोण आहे? अज्ञानीचा आत्मा कोण आहे? आणि जो अज्ञानीचा आत्मा आहे तो त्याचा परिग्रह आहे. मी कशाला कोणाला माझं म्हणतो, आणि ज्याला मी माझं म्हणतोय तो माझा परिग्रह. आणि हे नियत जाणतो अज्ञानी, उलट. म्हणून पुढची एक आता दिली तर त्याच्यामध्ये काय दिलं बघा. मग जेव्हा असं ज्ञानीचं स्वरूप आहे तर कुंदाचार्य म्हणते मग है ना आता अहमपि न तत्परिगृह्णामि. जर ज्ञानी असा असेल, कसा? आपल्या आत्म्याला आपला परिग्रह मानणारा असेल तर मग ते म्हणते मी पण कसं बरं पराला ग्रहण करेल. आणि मग ती गाथा दिली मज्जम परिग्रहो देई तदो अहम आजीवदम तु गच्छेद्य. जर परिग्रह माझा मी मानेल तर काय म्हणतायत मी आजीवपणाला प्राप्त होईल, मी आजीव होऊन जाईल. पण मी अहम नादाएव, मी तर ज्ञाताच आहे. तम्मान परिग्रह म्हणजे म्हणून परिग्रह माझा नाही. हा अहम यायला पाहिजे आपल्यामध्ये. नादाएव अहम, मी कोण? मी ज्ञाताच आहे, मी जाणणाराच आहे. हे दृढतेनं श्रद्धान झालं पाहिजे. आणि मी ज्ञाता आहे म्हणून मग त्यांनी सांगितलं तम्हा, म्हणून
न परिग्रह मध्य, परिग्रह माझा नाही. आणि असा जाणत असल्या कारणाने पुढे त्यांनी सांगितलं मग त्या परिग्रहाचा पुन्हा कशाही पद्धतीने नाश झाला तरी टेन्शन घेत नाही. शिज्जदुवा बिज्जदुवा निज्जदुवा अहो जालु विप्पलयम जम्मा दम्मा गच्छदु तहयून परिग्रह मध्य. त्याची माती होऊ दे म्हटलं तरी सुद्धा त्याच्यात चिंता नाही. हे शरीराचे तुकडे झाले काय झाले तरी त्याच्यावर विकल्प करत नाही. जाणतो मी तर कोण आहे, मी आता आहे. आता त्याच्यामध्ये अहम आलेला आहे. अहम कळतो ना. ज्या ज्या गोष्टीमध्ये अहम येतो त्यावेळेस तिथं त्याच्याबद्दल आपला जीव टाकायला तयार आहे रावण आहे ना. रावणाला शेवटी कळलं काय कळलं की आहे ना ही सीतेला जाऊन सांगितलं आता मला बहुरूपिणी विद्या प्राप्त झाली. अष्टानिकामध्ये त्यांनी काय केलं होतं, शांतीनाथ भगवंतांच्या मंदिरामध्ये बसून बहुरूपिणी विद्या सिद्ध करण्यासाठी बसला. आणि त्यावेळेस झालं काय मग हे सगळं कळलं. विद्याधर राजे हे जे वानरवंशीय होते सगळे त्यांना कळल्यानंतर ते म्हणते आपण त्याला डिस्टर्ब करू, नाहीतर जर ती बहुरूपिणी विद्या सिद्ध झाली तर मग आपल्याला तो ऐकणार नाही. राम म्हटला असं करायचं नाही. मंदिरात बसलाय तो तरी साधना करतोय आपण त्याच्या डिस्टर्ब. मग ते बाकीचे मात्र विद्याधर अस्वस्थ. आपण जिंकणार कसं त्याला. एकदा बहुरूपिणी विद्या सिद्ध झाली ना मग तिच्या वश सगळेच होऊन जातात. फक्त चक्रवर्ती नरती चक्रवर्ती सोडले. मग आपण जिंकणार कसं. मग लक्ष्मणाकडनं परमिशन घेऊन ते डिस्टर्ब करायला गेले. आणि जेवढं त्यांनी डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला मंदोदरीला बोलून आणलं त्यांनी. आणि तिथं रावण तिथं ते तप करत होता. तिथं ते मंदोदरी म्हणते मला यांच्याकडनं वाचव वगैरे, रडते विलाप करते. पण रावण निश्चल पुतळ्याचा काय नाही. असली त्याची एकाग्रता असायची जशी तुमची दुकानात. मग कोण बायको नाही पोरगा नाही कोण नाही असं इतकं एकाग्रताने रावण बसला. आणि जी 8 दिवसानंतर विद्या सिद्ध व्हायची ती 2च दिवसात झाली. आणि मग बहुरूपिणी विद्या सिद्ध झाल्यानंतर तो गेला कोणाकडं सीतेकडं. म्हणजे आता काय करते सांग. मला आता बहुरूपिणी विद्या सिद्ध झाली. आता तुझा राम काय करणार. गपचीप आता मला स्वीकार कर असं तुझं म्हणणं. त्यावेळेस सीते निरोप देते त्याला. म्हणजे आता तू युद्धात जाशील राम भेटेल तर त्याला निरोप दे की मी आतापर्यंत जिवंत राहिले ते केवळ तुला भेटण्यासाठी. जर आता तू भेटला नाही तर मी आता माझे प्राण त्याग करणार. आणि ती मूर्छित होऊन पडते ती तशी. आणि मग रावणाला तिथं बुद्धी काय आली आहे ना. म्हणजे इतकं या दोघांचं प्रेम आहे या दोन जीवांचं एकमेकावर. आणि मी काय मूर्खासारखं तिची इच्छा करत बसलोय. मी या सीतेला आता परत करणार अशी रावणाची बुद्धी तयार झाली. काय निर्जय सीतेला परत करायची पण तयार होती. पण असं नाही. आता आपलं राज्य आपली लंका हे सगळं आणि आता ते सगळं त्यांना असं जिंकून द्यायचं का. त्यांना हरवायचं युद्धात. आणि मग सीता परत करायची होती त्याला पण हरवून. रस्सी जल गई पण बल नाही असं. सोडायला तयार आहे पण असं सरळ असा आहे तो मान कशा. एकदा अहम आला. अहम त्याच्यासाठी म्हणून होतो. म्हणून अहम करायचा आहे तर आपल्या न्याय स्वभावामध्ये करा. आणि मग गंमत बघा मग चमत्कार बघा. पण नाही त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल.
पण तुमचं कॅलेंडर आता सोडून देणार आहे मी. आता ताणलंय, बऱ्यापैकी ताणलंय 10 वाजले. नाही ना, बघायचं होतं सरळ होत आहे का. बघू आता काय होतं. हो प्रभू. बरं बरं.